आज मुंबई महानगरपालिकेच्या प्रमुख जे रुग्णालय आहे तिथे OPD सेवा पूर्णपणे बंद करण्यात आलेल्या आहे। दृश्यांच्या माध्यमातून आपण बघू शकतोय जे मार्चचे डॉक्टर आहेत त्यांनी आंदोलनाची एक हाक जी आहे ती दिलेली आपल्याला पाहायला मिळते। BHMC वैद्यकीय व्यावसायिकांना MMC नोंदणी देण्याच्या मुद्द्यावरून हा वाद निर्माण झालेला आपल्याला पाहायला मिळते। त्यांच्या निषेधार्थ निवासी डॉक्टरांनी आंदोलनाचा निर्णय घेतलाय। आपण बघतोय की ते बॅनर घेऊन आले, बॅनरबाजी ते करताना दिसतंय। आपण चुकीचं प्रॅक्टिस थांबवा, रुग्ण वाचवा असं त्यांनी या बॅनरवरती लिहिलेलं आपल्याला पाहायला मिळते। खूप मोठ्या संख्येने विद्यार्थी वर्ग जो आहे, डॉक्टर वर्ग जो आहे ते इथे जमलेला आपल्याला पाहायला मिळतोय। काय सांगाल तुम्ही, तुमच्या प्रमुख मागण्या काय आणि प्रमुख मागण्या घेऊन तुम्ही इथे आंदोलन करताय? नमस्कार, मी डॉक्टर अथर्व शिंदे, सेंट्रल मार्ड अध्यक्ष महाराष्ट्र राज्य। आज आम्ही हे जे आंदोलन पुकारलेलं आहे ते महाराष्ट्रभर 32 मेडिकल कॉलेजेसमध्ये आणि ह्या मुंबईतलं सगळं ज्या कॉर्पोरेशनचे कॉलेजेस आहेत तिथं आपण हे आंदोलन BHMS CCMPची जी नोंदणी आहे महाराष्ट्र वैद्यकीय परिषद याच्या विरोधात उभारलेलं हे आंदोलन आहे। याच्यामध्ये आज राज्यातील 13,000 निवासी डॉक्टर्स आणि त्याचसोबत सर्व इंटर्न्स, IMA ही संघटना, महाराष्ट्र स्टेट मेडिकल टीचर्स असोसिएशन, महाराष्ट्र असोसिएशन ऑफ गॅजेटेड मेडिकल ऑफिसर्स आणि त्याचबरोबर महाराष्ट्र स्टेट सिनियर रेसिडेंट असोसिएशन ह्या सगळ्या संघटना एकत्रित येऊन आज हे आंदोलन आम्ही करत आहोत। आणि ह्या आंदोलनाचा मेन मुद्दा हाच आहे की महाराष्ट्र शासनानं हा जो कायदा केलेला आहे त्या कायद्याचा आम्ही विरोध करतो। आमचा पूर्णतः या कायद्याला असा विरोध आहे की एखादी जी पॅथी आहे, शासनानं ती पॅथी जेव्हा बनवलेली आहे त्या पॅथीचा जो त्यांची जी प्रॅक्टिस आहे ती त्यांनी त्यांच्याच पॅथीमध्ये करावी आणि क्रॉस पॅथी किंवा मिक्सोपॅथी न करता रुग्णसेवेला प्रथम प्राधान्य महाराष्ट्र सरकारनं पण द्यावं। आणि आम्ही पण त्यासाठीच हा लढा लढतोय की रुग्णसेवा ही पहिली घडली पाहिजे। याच्यामध्ये रुग्णांना कोणतीही हानी होता कामा नये। जर त्यांना होमिओपॅथीचं शिक्षण त्यांनी 5.5 वर्ष घेतलेलं आहे आणि 3 महिने 6 महिन्याचा सर्टिफिकेट ब्रिज कोर्स करून जर त्यांना ॲलोपॅथीचं तुम्ही लायसन्स देणार असाल तर ही पूर्णतः एका माणसाच्या हातात बंदूक देऊन, लायसन्स देऊन तुला चालव जशी चालवायची तशी, अशी ही भूमिका शासनाची आहे। तर त्या भूमिकेचा, त्या कायद्याचा आम्ही विरोध करतो। माननीय मुख्यमंत्री महोदयांना आम्ही हे निवेदन सादर केलेलं आहे 2 दिवसापूर्वी। माननीय मंत्री महोदय वैद्यकीय शिक्षण यांनाही आम्ही सादर केलेलं आहे। आमचा शासनावर विश्वास आहे की ते मार्ड आणि सेंट्रल मार्डचा पूर्णतः विचार करून आणि निवासी डॉक्टरांची संख्या लक्षात घेता आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय येथील रुग्णसेवा लक्षात घेता महाराष्ट्र शासन, मुख्यमंत्री महोदय आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री महोदय याच्यावर लवकरात लवकर योग्य तो निर्णय घेतील आणि आम्हाला न्याय मिळवून देतील ही विनंती। तुमच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत त्या घेऊन तुम्ही ते आंदोलन करतायत, हे आंदोलन कधीपर्यंत सुरू असणार आहे? हे आंदोलन आम्ही आज सुरू केलेलं आहे। आजपासून ते इनडेफिनेट पिरियडपर्यंत चालणार आहे ते आंदोलन। पहिल्या 24 तासात आम्ही इमर्जन्सी मेडिसिन सर्व्हिसेस जे आहेत ते इमर्जन्सी सर्व्हिसेस चालू ठेवलेली आहे, कारण आमच्यासाठी प्राथमिकता म्हणजे पेशंट सेफ्टी आहे। आणि जर ह्याच्यानंतर पेशंट ट्रीटमेंट आणि पेशंट सेफ्टी आपल्याला कॉम्प्रोमाइज करावी लागली, असं म्हणजे कठोर निर्णय आपल्याला घ्यावं लागलं तरी हे जे सध्या परिस्थिती निर्माण झालेली आहे ह्याच्यामध्ये हे करणं अतिशय गरजेचं राहणार आहे। कारण ह्याच्यामुळे जे डॉक्टर्स आहेत, आत्ता जे ग्रॅज्युएट होणारे डॉक्टर्स आहेत, पुढच्या जे पिढी येणार आहेत MBBSची, त्यांना याच्यामुळे खूप प्रॉब्लेम येणार आहेत पुढे जाऊन। जर हे रजिस्ट्रेशन आज सुरू केलं गेलं आहे, आज कोणत्याही प्रकारची आपण म्हणतो इक्वालिटी, त्यांनी इक्विटी मागितली नाही आहे, पण ह्याच्या पुढे जाऊन त्यांनी सगळ्यांना परमनंट मेडिकल ऑफिसरचा दर्जा, हे सगळं जे मागणे आहेत जर त्यांनी पुढे केलं तर मग MBBS डॉक्टर्स जे ग्रॅज्युएट्स असतील त्यांना कुठे जॉब्स भेटणार? मग आपण ऑलरेडी यावेळेस जे WHOचं टार्गेट आहे की 1000 लोकांवर एक डॉक्टरची, जे आपल्या कमीत कमी एक डॉक्टर असायला पाहिजे, महाराष्ट्राने ऑलरेडी इन द नंबर्स ऑफ MBBS ते आकडा क्रॉस केलेला आहे। तर मला असं वाटतं की ह्याच्यानंतर जर आपण ह्याचा आज विरोध केला नाही तर ह्याचं मग असंच आपलं शान बसल्यामुळे हे जसं आता इथपर्यंत वाढत आलं आहे ते अजून खूपच डिझास्टर्स पुढे लोकांसाठी पुढे होणार। आपण बघितलं की तुम्ही कोर्टात सुद्धा धाव घेतली होती, कोर्टात सुद्धा ही केस चालू होती। बॉम्बे हायकोर्टला पण हे केस चालू आहे। बॉम्बे हायकोर्ट, आमची हे पण मागणी होती की सुरुवातीला आमची अशी मागणी होती की बॉम्बे हायकोर्टचा जोपर्यंत निर्णय येत नाही किंवा जे SOP कमिटी आहे ते घटित होऊन त्याचा निर्णय येत नाही तोपर्यंत हे रजिस्ट्रेशनची जी प्रोसेस आहे त्याला थांबवावं। परंतु आपल्या हे जे मागण्या होते त्यांना कोणत्याही प्रकारचा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स नाही भेटल्यामुळे आज आम्ही इथे सगळे एकत्रित झालो आहे। आणि याच्या पुढे पण आमचे जे संप आहे हे कंटिन्यू राहणार आहे, अजून तीव्र होणार आहे उद्यापासून। जर आपल्याला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स शासनाकडून किंवा मेडिकल एज्युकेशन डिपार्टमेंटकडून नाही आलं तर उद्यापासून आपल्याला इमर्जन्सी सर्व्हिसेस पण बंद करण्यात येईल। आपण बघतोय की हजारो डॉक्टर्स इथे जमलेले आहेत, तुम्ही तुमची प्रमुख मागणी घेऊन इथे आलात, सरकारला काय आव्हान करा?
आम्हाला सरकारकडून एकच मागायचं आहे की त्यांचं जे तुम्ही रजिस्ट्रेशन करताय ते रजिस्ट्रेशन थांबवावं आताच्या आता, कारण की आम्हाला कालच कळालं की त्यांचं रजिस्ट्रेशन स्टार्ट झालं आहे. रजिस्ट्रेशन केलं म्हणजे त्यांना परमिशन मिळून जाईल ॲलोपॅथी प्रॅक्टिस करायला. सो एक MBBSचा स्टुडंट 5.5 वर्ष मेहनत करतो आणि तेव्हा एक अभ्यासक्रम तो शिकतो आणि तेव्हा तो पेशंटला बघतो. पण तुम्ही कसं काय एक्सपेक्ट करताय की फक्त एका वर्षामध्ये त्या डॉक्टरांना 5.5 वर्षाचा अभ्यासक्रम येईल म्हणून आणि ते पेशंटला बघतील म्हणून. MBBSच्या कोर्समध्ये खूप जास्त इमर्जन्सीचे पेशंट्स बघितले जातात, पण मग 1 वर्षाच्या कोर्समध्ये तुम्ही त्यांना परवानगी देताय ते इमर्जन्सीचे पेशंट बघायला, तर ते रुग्णांची सेवा होईल का व्यवस्थित, ते सेफ्टी राहतील की नाही याचा पण प्रश्न येतो. जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत तुम्ही आंदोलन मागे घेणार नाही? नाही, जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे नाही घेणार आहोत. आता तरी चालू पुरता जस्ट जे OPD सर्व्हिसेस वगैरे आहेत ते बंद ठेवले आहेत, पण जर तरी त्यांनी ऐकलं नाही तर आम्ही पुढच्या वेळेससुद्धा ट्राय करू की आम्ही आमचे इमर्जन्सी सर्व्हिसेससुद्धा स्थगित करू. तर आपण पाहतोय की जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही आंदोलनसुद्धा मागे घेणार नाही. आमच्या प्रमुख मागण्या घेऊन आम्ही पुढे जाणार. आम्ही आमच्या हक्कासाठी न्यायासाठी इथे लढणार आहोत असं या डॉक्टरांचं म्हणणं आहे. डॉक्टरांचं आंदोलन जे आहे इथे सुरू झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन राकेश सोबत साक्षी यादव, साम TV, मुंबई.